आजकाल सिलेबस खूप अवघड होत चालला, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य गायडन्स आणि कोचिंग क्लासची गरज आहे। म्हणूनच आज मी आलो इचलकरंजीतील 44 वर्षापासून पालक आणि विद्यार्थ्यांची पहिली पसंती असलेला क्लास म्हणजेच कोहिनूर क्लास यांच्याकडे। या ठिकाणी नर्सरी पासून ते 12वी पर्यंतचे शिक्षण दिले जाते। अनुभवी शिक्षक आणि पर्सनल अटेन्शन, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉपर गायडन्स, हेच आहे या क्लासचे वैशिष्ट्य। आणि इथे सध्या ऑफर्स देखील सुरू आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांची फी 16,000 ऐवजी फक्त 12,000 रुपये ठेवण्यात आली आहे, तर 9वीच्या विद्यार्थ्यांची फी 13,000 ऐवजी फक्त 9,000 ठेवण्यात आली आहे। आणि इतर सर्व वर्गावरही भरघोस अशी सवलत मिळणार आहे। चला तर आता ऐकूया या क्लास मधील विद्यार्थ्यांचे मत। या क्लासमध्ये सर्व प्रकारच्या प्रश्नांची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेतली जाते। इथं होणाऱ्या टेस्ट आपल्या मार्क्सचा ग्राफ वाढवण्यास मदत करतात। या क्लास जॉईन केल्यापासून माझ्या मार्क्समध्ये खूप प्रोग्रेस झाले आहे। या मुलांची तर ऍडमिशन पक्क झाले, मग तुम्ही कधी घेता? कोहिनूर क्लासेस, नदीवेस नाका, गाव भाग, इचलकरंजी। नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला। आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी। चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी। मेंढी काम खंडणी प्रकरणी अमोल माळी गँगच्या 3 आरोपींना सशर्त जामीन मंजूर। ॲडव्होकेट लाझिम दस्तगीर मुजावर। तारदाळ येथील RCM ग्रुप या कापड कारखान्यातील मेंढी काम कोणाला विचारून घेतलेस? कारखाना आमचे अमोल माळी गँगच्या एरियात असल्याने मेंढी काम आम्हीच करणार। तुला करायचे असेल तर आम्हाला दरमहा 30,000 रुपये दे, नाहीतर तुला व तुझ्या कामगारांना काम करू देणार नाही। कुठं मरून पडशील हे घरच्यांनाही कळणार नाही, अशी धमकी देऊन वारंवार येता जाता अडवणूक व फोन करून जीवे मारण्याची धमकी देऊन RCM ग्रुप या कारखान्यात जबरदस्तीने घुसून वॉचमन व कामगारांना शिवीगाळ व मारहाण करून मोठे नुकसान केल्याची फिर्याद सम्राट घोरपडे राहणार तारदाळ यांनी शहापूर पोलीस ठाणे येथे भारतीय न्यायसंहिता कलम 308, 8, 333, 351, 2, 351, 3 व 35 प्रमाणे दिलेवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून सदरकामी चौकशी व तपास करून सूरज शिर्के, सूरज गायकवाड, व्यंकटेश राजू PV यांना अटक करून मे न्यायालयात हजर केले। त्यावेळी आरोपी यांचे वतीने मे न्यायालयात ॲडव्होकेट लाझिम दस्तगीर मुजावर यांनी काम पाहिले। प्रस्तुत आरोपी यांना मे न्यायालयांनी प्रथम पोलीस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश केलेवरून तिन्ही आरोपीचे वतीने ॲडव्होकेट लाझिम दस्तगीर मुजावर यांनी जामीन अर्ज दाखल करून आरोपी यांचेवर खोटी, रचनात्मक व उशिरा फिर्याद दाखल केली असून त्याप्रमाणे आरोपी यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही। आरोपी यांनी कोणतीही मारहाण, शिवीगाळ व नुकसान करून खंडणी मागणी केलेली नाही। आरोपी हे कोणत्याही गँगचे सदस्य नाहीत, तसा पुरावा सदरकामी दाखल नाही। प्रस्तुत आरोपी यांना अटकेत ठेवण्यासाठी कोणतेही जप्ती, चौकशी व तपास करण्याची शिल्लक नाही। त्यामुळे आरोपींना जामिनावर खुले करण्याची विनंती ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांनी केली। यावर पोलिसांनी व सरकारी पक्ष यांनी जोरदार हरकत घेऊन जामीन नामंजूर होण्याकरिता प्रयत्न केले असता यावर मे न्यायालयाने ॲडव्होकेट लाझिम दस्तगीर मुजावर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून तिन्ही आरोपी यांना सशर्त जामीन मंजूर केलेला आहे।